अखिल भारतीय आंगनबाड़ी कर्मचारी संघ की मांग दिवस और आशा वर्कर्स एवं समूह प्रवर्तक संगठन ने काला दिवस के अवसर पर मोताला स्थित एकीकृत बाल विकास परियोजना कार्यालय के सामने एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया। अखिल भारतीय आंगनबाड़ी कर्मचारी संघ के मांग दिवस तथा आशा वर्कर्स एवं समूह प्रवर्तक संगठन ने काला दिवस के अवसर पर 10 जुलाई 2026 को मोताला स्थित एकीकृत बाल विकास परियोजना कार्यालय के सामने एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया जाएगा। संगठन की ओर से कहा गया है कि देश भर में विभिन्न माध्यमों से संयुक्त आंदोलन किए जा रहे हैं। इसी क्रम में मोताला में भी ये आंदोलन आयोजित किया जा रहा है। आंगनबाड़ी सेविकाएं, सहायिकाएं, आशा वर्कर्स एवं समूह प्रवर्तक अपनी लंबित मांगों को लेकर आवाज बुलंद करेंगी। आंदोलन की प्रमुख मांगों में सर्वोच्च न्यायालय के निर्णय के अनुसार ग्रेच्युटी, भविष्य निधि, पीएफ एवं पेंशन योजना लागू करना, आशा वर्कर्स, आंगनबाड़ी सेविकाएं, सहायिकाएं, अंशकालिक महिला परिचारिकाओं एवं समूह प्रवर्तकों को नियमित कर सरकारी कर्मचारी का दर्जा देना, 23 माह का लंबित कोरोना प्रोत्साहन भत्ता देना, ऑनलाइन कार्य का प्रोत्साहन भत्ता मासिक मानदेय में शामिल करना, बीएलओ एवं एसआईआर जैसी चुनाव संबंधी गैर योजना अंतर्गत कार्य आंगनबाड़ी सेविकाओं, सहायिकाओं, आशा वर्कर्स और समूह प्रवर्तकों से न करवाना शामिल। वैशाली शांताराम चाहतर, मी अंगणवाडी सेविका बोराखेडी, तसेच तालुका उपाध्यक्ष सिटू संघटना। आम्ही आज बोराखेडी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो। निवेदन हे आहे की आमचं म्हणजे 10 तारखेला मागणी दिवस आहे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा CITचा। तर तो ते आंदोलन करणार आहोत ते पंजाबराव गायकवाड हे अध्यक्ष सिटू संघटनेचे, त्यांच्या नेतृत्वात, तसेच प्रतिभाताई वक्ते ह्या तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही करणार आहोत। त्याचे निवेदन देण्याकरता आलो आहोत। त्याच्या मागण्या अशा की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युटी, भविष्य निर्वाह निधी व पेन्शन इत्यादीची अंमलबजावणी करण्यात यावी। 1 जुलैपासून जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयासमोर 23 महिन्याचा थकीत हा कोरोना काळातील आमचा कामाचा मोबदला आहे तो आम्हाला मिळावा। तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या ऑनलाईन कामं करत असताना भरपूर अडचणी येतात, तसेच त्या करतात अडचणी येत असताना सुद्धा, पण तरीही तो प्रोत्साहन भत्ता वेळीच आम्हाला पडत नाही। कुणाला कमी पडतो, कुणाला जास्त पडतो, तर तो सारख्या स्वरूपात सर्वांना मिळावा। तसेच BLO आणि SIR ही निवडणूक विषयक योजनाबाह्य कामे अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर्स व गट प्रवर्तकांना देण्यात येऊ नये। तसेच अंगणवाडी सेविकांचा 2 वर्षापासून थकीत असलेला प्रवास भत्ता हा त्वरित देण्यात यावा, असे आम्ही तहसील कार्यालयावर तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ। तसेच तिथून रॅली स्वरूपात म्हणजे काढू आणि पंचायत समितीत BDO सरांना एक त्या दिवशी निवेदन देऊ आंदोलन करताना, आणि प्रकल्प कार्यालय मोथाळा येथे देऊ। आणि जर एवढं आंदोलन करून जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही शासनानं, तर आमचं आंदोलन याहीपेक्षा तीव्र स्वरूपात मोठं करण्यात येईल, असा शासनाला इशारा देत आहे संघटनेमार्फत। आपला परिचय आहे? मी ज्येष्ठ नागरिक आणि माझी अंगणवाडी सेविका। आपण आज जे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे, निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनामध्ये काय नमूद केलेलं आहे, आपण काय मागण्या आहेत आपल्या? आमच्या मागण्या 10-12 मागण्या आहेत। सतत आम्ही संघर्ष करूनही आमचं मानधन किंवा वेतन श्रेणी आम्हाला लागू करत नाही। आमची ग्रॅज्युटी आणि प्रोव्हिडंट फंड हा आमच्या आपल्या न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने हा पास केल्यावर सुद्धा न्यायालयाचा अवमान करून हे शासन आम्हाला आतापर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा पाठपुरावा करत नाही। संविधानाचं एवढं, शासनाचं एवढं काम असल्यावर, एवढा कोर्टाने निर्णय दिल्यावर सुद्धा शासन असं हे शासन आहे की त्याला जुमानत नाही आणि आमच्या ज्या मागण्याचा पाठपुरावा आम्हाला मिळत नाही। त्यामुळे हतबल होऊन आम्ही वारंवार आम्हाला संघटनेमार्फत संघर्ष करावा लागत आहे। आणि या संघटनेमध्ये हे करता आता आमच्या कितीतरी महिला बगर ग्रॅज्युटीच्या, बगर पेन्शन योजनेच्या आम्ही सातत्याने भांडत आहे। तसंच आताच्या परिस्थितीमध्ये या ज्या अंगणवाडी सेविका मोबाईलमध्ये काम करतात त्यांना खूप अडचणी येतात। त्यांना म्हणता की तुमचा पुरावा असल्याशिवाय आम्ही तुम्हाला भत्ता देत नाही, किंवा त्यांचे मानधन वेळेवर होत नाही, भत्तासुद्धा त्यांना मिळत नाही। अशा विविध मागण्यासाठी 10 जुलैला आमचा तालुका स्तरावर, आमच्या तालुक्याच्या वतीने प्रचंड मोठा
आंदोलन करण्याचे निर्णय केले आहे. तसेच आज दिवशी आम्ही 5 मागणी दिवस असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच ग्रामपंचायतला सुद्धा आम्ही 1 मार्च 2000 पासून आम्ही 1 वर्षभर काम केलं. अति निगडीच्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या टायमात कोणी बाहेर निघत नव्हतं, पण आम्ही त्या काळामध्ये जीवाचा विचार न करता मुलाबाळांचं आम्ही घरोघरी जाऊन सॅनिटायझरच्या बाटल्या आम्ही कामं केले आणि त्याचा सुद्धा मोबदला यांनी आम्हाला दिला. एक महिन्याचा दिला 1000. आमची अशी 23 महिन्याची स्थगित बाकी त्यांच्याकडे बाकी आहे. पण ग्रामपंचायतला म्हणायला गेलो तर ते म्हणता की आमच्याकडे निधी नाही, आम्ही काय. पण मग ज्या पत्रानुसार, ज्या नियमानुसार, पत्र क्रमांकानुसार तुम्हाला शासनाने नोटीस दिलेलं पत्र आणि त्याच्यानुसार आम्हाला तुम्ही कामं सांगितलेले आहे, त्या कामाचं त्याच्याकडं पाठपुरावा करून आम्हाला हा भत्ता, आमचे स्थगित कोरोना भत्ता मिळावा अशी आमची विनंती आहे. आणि शासनाने आमच्या मागण्या मान्य करा. चतुर्थी शरणीमध्ये आम्हाला म्हणजे अजूनसुद्धा 75 वर्षापासून ही अंगणवाडी एकात्मिक बालविकास सेवा चालू आहे, पण त्याच्यामध्ये अजूनही कोणाला हे केलेलं नाही आहे, म्हणजे कायमस्वरूपी केलं नाही किंवा आम्हाला मानसेवीच ठेवलेलं आहे. आम्ही मानधनावर काम करत आहे. तर आमची शासनाला एवढी विनंती की बुवा आम्हाला जास्तीत जास्त हे करून आम्हाला वेतन श्रेणी मिळावी. आम्हाला आमचा एवढा विचार, आमचा महागाईचा आहे आणि आमचा मुलांचा आमचा सांभाळ होत नाही, त्यामुळे आमचा मागण्या मंजूर करावे अशी आमची. अन्यथा जर 10 जुलैला हे कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या आमचे जर मान्य केलं नाही तर अजून आम्ही असेच संघर्ष करू, तीव्र याच्यामुळे संघर्ष करू, आंदोलन करू असं आम्हाला शासनाला इशारा देण्यात येत आहे.